मंडळी, नेहमीप्रमाणे चर्चासत्रात जमले आहेत तज्ज्ञ आणि अतरंगी प्रेक्षक. चला बघूया आज त्यांच्यात काय जुगलबंदी रंगते तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचं गुऱ्हाळ घेतो, त्यात उसाच्या दांडीसारखं मान्यवराला त्यात टाकतो आणि मग चिप्पाड निघेपर्यंत त्यांचा रस बाहेर काढतो आणि मग वरून प्रेक्षकांच्या प्रश्नांचं मीठ आणि माझ्या कवितेचा लिंबाचा रस पिळला की झाला आपला उसाचा रस तयार. एक मिनिट हे काय होतं हे? सर, ओळख करून दिली सर कार्यक्रमाची. ही अशी? हो सर, आमचा कार्यक्रम ना खूप लोकप्रिय आहे सर, त्यामुळे ना वेगवेगळ्या मान्यवर इथे येत असतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात ना, म्हणून मग असं क्रिएटिव्ह मला रचावं लागतं. छान आहे, पण होतं काय, या क्रिएटिव्हिटीच्या नादात ना तुम्ही माझ्या कारकिर्दीचं फार चिपाड केलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा माणूस इथे बसलाय, हा कोण आहे, अशी उत्सुकता तुमच्या मनात लागून राहिली असेल, हो की नाही? नाही. अरे पण हे इथे बसलेत म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणार, मग कोण आहेत असा प्रश्न आला असेल ना मनात? नाही. अरे असं काय, मग काय असं हे आयरा गायरा नथू गायरा इकडे बसला असं आहे का? हो. असं आहे म्हणजे काय आहे ना, आमचे प्रेक्षक आणि मी, आमच्यामुळे हा कार्यक्रम फेमस झाला ना, त्यामुळे या खुर्चीत कोण बसलाय काय त्यांना फरकच नाही पडत. माझ्या कवितेसाठी म्हणून ते येतात, हो की नाही? तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे सार्वजनिक ठिकाण. ऐका हा. सार्वजनिक ठिकाण आहे सार्वजनिक ठिकाण आहे सार्वजनिक, तिकडे कचरा टाकू नका नाहीतर होईना मी पॅनिक. असं वेगळं. स्वच्छता म्हणजे मोती, शिस्त म्हणजे माणिक. स्वच्छता म्हणजे मोती आणि शिस्त म्हणजे माणिक. आणि हे लक्षात ठेवायचं असेल तर प्या तुम्ही टॉनिक. 1 चमचा सकाळी, 1 चमचा संध्याकाळी. टुईंग. जबरदस्त, एकदम सार्वजनिक कविता. मोरे मॅडम, ते टॉनिक आहे ना, तर तुम्ही तुमच्या चमच्यातनं देणार असेल तर मी घ्यायला तयार आहे. मोरे टुशुम गप्प बसा ना, लगेच सुरू नका. एक मिनिट, तुम्हाला ही कविता वाटते? ही कविता आहे? हो सर, ते रात्रभर जागून केली सर मी. अच्छा, ही कविता रात्रभर जागून केलेली आहे तुम्ही? हो. मग मी तुम्हाला एक सल्ला देतो, तुम्ही रात्रभर जागू नका, कारण काय होतंय, जागरण तुम्ही करताय पण पोटोशी कविता राहतीये. सकाळी येता तिला अचानक बरीच यमक प्रस्तुत करावी लागतायत, त्यामुळे तुम्ही असं करू नका. नाही, असंच झालं माझं पण. यमक राहिली होती म्हणजे क्षणिक आणि पिकनिक राहिलं, पण ते कुठे घालावं मला कळलंच ना. कचऱ्याच्या डब्यात. त्या यमकांना एकच जागा आहे, कचऱ्याच्या डब्यात. मी तुम्हाला एक नंबर देतो, तुम्ही त्याच्यावर फोन करा. चालेल, सांगा. हा, तो नंबर फार महत्वाचा आहे, भटक्या कविता पटकन घेऊन जातात त्या. तर आता आपण, मला वाटतं, चर्चेकडे वळायला हरकत नाही. हो. त्याआधी मी आजचा विषय सांगते. तर आजचा आपला विषय आहे सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता. आणि या विषयावर जे मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करायला आले आहेत त्यांचं नाव आहे पृथ्वी जाम बोरमारे. जाम बोरमारे असं नाव नाहीये माझं, पृथ्वी जांबवंत चोरमारे असं नाव आहे. सर, माहिती आहे मला, मी विनोद केला सर. हो, मादक सेन्स ऑफ ह्युमर. मोरे गप्प बसून एक मिनिट, ही भातुकली जरा 5 मिनिटासाठी थांबवाल का? काय होतंय सर, हा जो विनोद तुम्हाला मादक वाटतोय तो खरं तर मला चर्चेला बाधक वाटतोय. मादक आणि बाधक असा विनोद केला नव्हता. नव्हता.
नव्हता. आमचे प्रेक्षक हो नाही नाही मला वाटतं आता आपण याच नोटला खरं तर विषयाकडे वळायला हवं. लगेचच सर. अत्यंत महत्वाचा विषय, एक वेगळा विषय. वा, प्रेक्षकांमध्ये सुद्धा एक कमालीची आतुरता दिसते मला, कारण विषयाला सुरुवात नाही झाली पण प्रश्न यायला लागलेले आहेत. आमचे प्रेक्षक आहेतच सर तसे. सुज्ञ दिसतायत चेहऱ्यावर. विचार सर आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक थोडासा प्रश्न पडलाय, विचार. त्याच्याबद्दल विचारायचंय. शेजारच्या टाकीवर खेळायचे पत्ते आणि प्यायचा पेक छोटा. काय विषय आहे आपला? शेजारच्या टाकीवर खेळायचे पत्ते आणि प्यायचा पेक छोटा. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आता इथे किती गल्लत झाली आहे बघा. सर, हा विषय आहे सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता, असं लिहिलंय. बरोबर. यांना खरंच कळलेलं नाहीये का? हो, त्यांनी- सर प्लीज बसा, प्लीज बसा. आपला आजचा जो विषय आहे तो अत्यंत वेगळा आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता, असा आहे. अच्छा आहे काय? तर लक्षात घ्या, सार्वजनिक ठिकाणं म्हणजे काय? काय? तर अनेक अशी ठिकाणं जिथे बरीच गर्दी असते, बरेच लोक असतात. फॉर दॅट मॅटर लक्षात घ्या, रेल्वे स्टेशन्स असतील, बस स्थानक असेल किंवा बगीचे असतील, रस्ते असतील, सिनेमागृह असतील, अशा बऱ्याच ठिकाणी गर्दी असते. तर अशा सार्वजनिक ठिकाणी आपण काय बरं पथ्य पाळायची याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कधीही धूम्रपान करू नये. सर मी काय बोलतो, सार्वजनिक ठिकाणी पप्पी घेतली तर चालेल काय? काय प्रश्न आहे? हा म्हणजे काय, दोनच गोष्टी मला आनंद देतात ना. एक बिडी पिणं, पुक पुक, आणि पप्पी घेणं. मी दोन्ही गोष्टी मला बायको करू देत नाही. मला जाम त्रास होतो. अरे अरे हे काय प्रश्न आहेत मला कळत नाही. काय प्रेक्षक पडू शकतो सर, प्रश्न पडू, उत्तर द्या ना. नाही नाही, या प्रश्नामुळे त्यांना फटका पडू शकतो, प्रश्न पडू शकतो. काय सांगताय तुम्ही? सार्वजनिक ठिकाणी नाही घ्यायची. सार्वजनिक ठिकाणी जसं आपण धूम्रपान नाही करायचं तसं असभ्य वर्तन सुद्धा नाही करायचं. सर, ट्रक मध्ये केलं तर चालेल का? का? मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम. मी नाईट ड्रायव्हर आहे यात आलंय ना सगळं, मग पॉम्पॉम करायची गरजच नाहीये. हा, नका, शांत बसा प्लीज. हा प्लीज शांत बसा. नाही आवडत आहे मला हा माणूस, नाही आवडत आहे मला. सर सवय करून घ्या सर, असेच आहेत ते. बर, हा. तर लक्षात घ्या, आणखीन एक अत्यंत महत्वाची सवय मी तुम्हाला सांगणार आहे. काय काळजी घ्यायची सार्वजनिक ठिकाणी, काय आपण दक्षता घ्यायची. तर एखादी वस्तू बेवारस आपल्याला दिसली, संशयास्पद जर दिसली, तर त्याला आपण हात लावायचा नाही. पाय लावला चालतंय का? माझी चिडचिड व्हायला लागली, माझी गप्प बस. सांगतोय ना, संशयास्पद वस्तू दिसली तर हात लावायचा नाही म्हणजे नाही. नाही नाही, मी कधीच लावित नाही. गुड. सार्वजनिक ठिकाणं म्हणजे रस्ता सुद्धा सार्वजनिक ठिकाणच झालं, लक्षात घ्या. तिथे सुद्धा आपण जेव्हा रस्ता क्रॉस करत असतो तेव्हा एक अत्यंत महत्वाची बाब आपल्या लक्षात यायला हवी. आपण ना आपल्या धुंदीत असतो, आपल्या मस्तीत कधी आपण ना रस्ता क्रॉस करत असतो, तसं करून चालत नाही. दोन्ही बाजूनी येणाऱ्या गाड्या आपण पाहायच्या आणि मगच रस्ता क्रॉस करायचा, जेणेकरून अपघात टळतात. सर, हो, मी दोन्ही बाजूला बघून रस्ता क्रॉस करतो तरी माझा अपघात होतो. असा कसा अपघात होतो? समोरून येणारी गाडी मला ठोकते. अरे बापरे, असा कुठला रस्ता आहे? चौक. अरे अरे अरे, चौकात आपण जातो तेव्हा चारही बाजूला बघायला हवं की नाही? मुळात आपण जर असे चाललोय आणि समोरून एखादी गाडी येते तर ती तुम्हाला ठोकतेच कशी? डुम. हे काय केलं तुम्ही? गाडी ठोकण्याचा आवाज. अरे नको ना रे, नको. मल्टी डायमेन्शनल. अरे आता ना हे चिडचिड व्हायला लागली, शांत राहा. सर, काय? तुम्हाला थंडी वाजते का? नाही का? तुमच्या कोंबड्या पडताय. ऐका, मुळात ही माझी बोलायची लय आहे. सर, पण ती लय आहे. हा हा हा, वेडा विनोद. बसा सर, बसा. हा हा हा, वेडा विनोद. काय बसवलेलं आहे तुम्ही?
हे काय बसवलेलं आहे? सवय करून घ्या सर, आमचं स्पेशालिटी आहे ती. अरे ऐका, लक्षात घ्या, मी जे सांगतोय ते प्लीज काळजीपूर्वक ऐका. काय होतं, काय आणखी होतं? अनेक गोष्टी आहेत ज्याची आपण दक्षता घ्यायला हवी, ज्याची आपण काळजी घ्यायला हवी. आता रस्त्याचा विषय निघालाय म्हणून मी सांगतो, आपण गाडीतून प्रवास करतो तेव्हा सुद्धा आपण सार्वजनिक ठिकाणाहूनच प्रवास करत असतो. रस्ता मी म्हटलं की नाही, ही एक सार्वजनिक जागा आहे. बरोबर. तर आपण जेव्हा गाडीने प्रवास करतो तेव्हा गाडीतून हात बाहेर काढायचा नाही. मग काय बाहेर काढलं तर चालेल? ते मी आपल्याला विचारलं जज्ञ. पण का? त्याआधी त्यांना जरा समजावं, माझं डोकं फिरवतायत ते. हल्ली हे असंच झालंय, आमचं ऐकणं बंदच झालंय अलीकडे. एक बार बोलो तो सही, समुंदर तैर के आऊंगा. गप्प बसा मोरे, गप्प, मला लाजायला होतं डुशूम. ओय मा, नका वाया घालू. एकदा तुम्ही पोहत असताना बरोबर खालून असा सरळ शार्क गेला पाहिजे. नका ना करू, मी सांगतोय त्यांना समजावं, तर वेगळंच काहीतरी करतायत ते. नाही, काहीतरी महत्वाचं सांगतोय. गाडीतून प्रवास करताना काय दक्षता घ्यायची त्याबद्दल सांगतोय. जसं आपण गाडीतून प्रवास करताना हात बाहेर काढायचा नाही, तसंच रस्त्याने जाताना गाडीतून बाहेर थुंकायचं सुद्धा नाही. आणि बाहेरनं गाडीत थुकलं चालतंय का? काय प्रश्न आहे मला? अरे का? नाही विचारलं आपला असंच, म्हणजे तुम्ही म्हणला आता गाडीतनं बाहेर थुकायचं नाही, मला बाहेरनं गाडीत थुकलं चालतंय का? अरे मुळात हे करायचंच नाही. लक्षात घ्या, आपल्या थुंकण्याने बाहेर जंतू पसरू शकतात. याच्यावरनं मला आठवलं, कारण काय स्वच्छता अस्वच्छतेचा सुद्धा मुद्दा आहे. सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छता बाळगणं, स्वच्छता पाळणं किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. काय आपण ना पेट पॅरेंट्स असतो. कोण असतं? पेट पॅरेंट्स, आपण पाळीव प्राणी आपण पाळत असतो की नाही? बरोबर, पाळीव प्राणी बरोबर. असतात आपल्याकडे. तर बऱ्याचदा असं होतं की आपण त्यांना बाहेर फिरायला नेतो आणि ते बाहेरच रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करतात. तर तसं होता कामा नये याची काळजी सुद्धा आपणच घ्यायची असते. मग बरोबर. कुत्रे हागवायची कुठं मग? मी मलमूत्र म्हणतोय तर लक्षात घ्या, त्याच्यासाठी तुम्हाला मेडिकलमध्ये विशिष्ट किट्स आणि पॅड्स मिळतात, ज्याच्यात तुम्ही त्यांना त्यांचं मलमूत्र विसर्जन करण्यासाठी भाग पाडू शकता आणि नंतर त्याची विल्हेवाट लावू शकता. आमच्या बियाण्याला तसलं कळतच नाही अहो. ही जाते फुटपाथवर, एक तुम्हाला सांगतो, आमच्या इथं बॅनर लावलेला आहे, त्याच्या खालीच बराबर मोकळं होते ती. कुठला बॅनर आहे तो? पृथ्वी प्रतापचा फोटो दिसला नाही, हे रपा रप मोकळं. मी 200% सांगतो, हे मुद्दाम चाललेला आहे. तो कुत्रा पृथ्वी प्रतापचा चेहरा बघूनच कसा काय मोकळा होतो? आता कुत्रा माझा आहे का तुमचा आहे? तुमचा आहे. मग कोणाचं सांगा, आता मी बघतोय रोज तर बराबर त्याला मुळात पृथ्वी प्रताप आवडतच नाही अहो. टीव्हीवर जरी दिसलं का नाही, तुम्हाला सांगतो, अंगणात जाणार, उड्या मारत मारत मुतणार. अरे कुठलं कुत्र आहे जे माकडासारखं उड्या मारत मारत मुक्त, मला कळत नाही. आणि मुळात काही अधिकार नाहीये तुम्हाला पृथ्वी प्रताप विषयी काहीतरी बोलण्याचा. अत्यंत उत्कृष्ट असा अभिनेता आहे तो, परिपक्व असा अभिनेता आहे तो. त्याला मुळात अभिनयाचे, पात्राचे कंगोरे कळतात. कुणीतरी खरंच म्हटलंय, तो कॅरेक्टरचा सोल पकडतो. त्यामुळे त्याला ना अभिनयाची, पात्रांची, लकबींची एक डेप्थ कळते. त्याच्यामुळेच मुत्ते वाटतं ती. बास आता. सर, काय आहे? खरं सांगा, तुम्हाला तरी पृथ्वी प्रताप आवडतो का? अडकलात ना. आवडतो मला पृथ्वी प्रताप, पण त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत का आज? मुळात ज्या विषयावर मला इथे चर्चा करायला बोलवलेलं आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत का? बरोबर आहे सर, बरोबर आहे. बसा सर. बोला बोला बोला. सर, आजचा जो आपला विषय आहे ना, त्याच्यावर मला थोडासा प्रश्न पडलाय, त्याच्याबद्दल बोलायचं. विचार. आपला जो आजचा विषय आहे, सर्जेरावांच्या टेकणीवर जलणारा पीटर आणि खालची अक्षता. कुठली अक्षता? खालची अक्षता.
नाही नाही म्हणजे मुळात कुठला सर्जेराव, कुठली टेक्निक आणि कुठली अक्षता? खालची. नाही नाही, अरे काय हा वेगळा माणूस आहे का हा? वेगळा विषय आहे. आपला विषय तो नाहीच आहे. विषय नीट वाचा. सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता असं लिहिलंय ते. लिहिलेलं आहे ते आणि आयुष्यभर ते कच्चं लिहिलेलं असणार आहे. चिडचिड बस चल बस. सर चिडू नका सर. चिडू नको म्हणजे? तुम्ही आज आलाय सर. आमचे प्रेक्षक नेहमीच आहेत सर. ते रागावतील सर. अरे किती बावळटपणा आहे हा. वेगळा विषय, काहीतरी वेगळं चाललंय. काहीतरी भलतंच काहीतरी विचारतायत मूर्खासारखं. त्यांचा थोडासा प्रॉब्लेम. हे मुद्दाम हे काय चाललेलं आहे? हा विषयच नाहीये मुळात. बरोबर. असला काहीतरी अक्षताणी वगैरे वेगळा विषय आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता असा विषय आहे की बरोबर नाही? आहे. मुद्दाम करतो का हा माणूस? मुद्दाम करत असेल त्याला घरी पाठवा. नाही आज्ञा काय झाला? तू मुद्दाम करतोस काय रे? नाही. मग थांब. अरे मग हे विचारायची काय गरज आहे? नका ना. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला आता तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे लक्षात घ्या, आपण जबाबदार नागरिक असतो. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात. आपणच त्यांची काळजी घ्यायची असते. जर आपण एखादा वयोवृद्ध माणूस पाहिला, एखादी अपंग व्यक्ती पाहिली तर आपण त्याला रस्ता ओलांडायला मदत करायला हवी. बरोबर. मी करतो सर. गुड. मी करतो. गुड. आमच्याकडे एक म्हातारी आहे. तिला मी रोज रस्ता क्रॉस करून तिकडे सोडतो आणि इकडे येतो. गुड. पण ती मला शिव्या देते हो. का? कारण तिकडे तिला जायचंच नसतं. अरे वेडा आहेस का रे माणसा? हा, एक दिवशी एक काम कर ना, म्हातारीला त्या बाजूला सोडण्यापेक्षा तुझा मेंदू रस्त्यावर ठेव ना. एखादी गाडी पचकन जाईल त्याच्यावरून. अच्छा होईल. अरे हे बस ना रे माणसा, बस ना मूर्ख माणसा, बावळट. आता कुणी काही बोलायचं नाहीये. बास झालेलं आहे मला आता नाही हे. नाही, असं कसं एक गाजरूक नागरिक म्हणून मला. कोण आहेस तू? एक गाजरूक नागरिक. तुझ्यातल्या नागरिकाचं गाजरूक किसू काय रे? काय हलवा करू तुझ्या गाजरूक नागरिकाचा? कच्च्याला. कच्चा ना काय, बस खाली. मूर्ख. चिडू नका सर. अरे चिडण्यासारखे प्रश्न मार ए, आता मला तुमच्यापैकी कुणाचे काही प्रश्न ऐकायचे नाही. तो एकटा माणूस मागे मगापासून शांत बसलेला आहे. मला फक्त त्याचे प्रश्न ऐकायचे आहेत. तुम्हाला काही प्रश्न आहेत का दादा? सार्वजनिक शौचालय आहे मी. 2 रुपयात आलायस माझ्याकडे. सार्वजनिक काय आहे? नाही सर, जेन्युइन प्रश्न आहे माझा मग तसं भासव, किमान दाखव. सर. सार्वजनिक ठिकाणी हॉर्न वापरायचा नाही, खरं आहे का? गुड. फायनली एक सेन्सिबल प्रश्न आलेला आहे. चांगला प्रश्न विचारला. नाही तुम्हाला सांगतो, गेल्या महिन्यात मी 15 दिवसांसाठी युरोपमध्ये होतो. तिथे तुम्हाला सांगतो अनेक जण म्हणजे तिकडे शक्यतो हॉर्न वाजतच नाही. अरे बापरे, म्हणजे सगळ्या गाड्या बिघडलेल्या असतात. हा ब्रेक लावला. नाही हे माणसा शांत बस. मी त्याच्याशी बोलतोय की नाही, तू शांत बस. तिथे मुळात शांततेला फार महत्व आहे. तिकडे हॉर्न वाजवणं म्हणजे शिवी देण्यासारखं समजतात. त्यामुळे तिथे हॉर्न वाजवत नाही. पण मग स्टेरिंगच्या मध्ये दाबलं की काय वाजतं? अडकलात ना. नको ना रे मला, हे नको ना रे माणसं, मला रडायला येतंय आता. नको ना रे, प्लीज शांत बस प्लीज. योग्य प्रश्न विचारलेला आहे दादांनी. हॉर्न वाजवणं चूक आहे. शक्यतो आपण गाडी चालवत असताना हॉर्न वाजवूच नये. पण सर, त्याच्यामुळे माझ्यावर उपाशिराची वेळ आली सर. कसं काय? सर मी इडलीवाला आहे ना. हॉर्न वाजवला तर लोकांना कळतच ना मी इडली घेऊन आलोय. माझा धंदा होत नाही सर. अभी आज ना तेरे पास इडली आहे क्या? हा आणले ना. कैसा आहे? 20 रुपये प्लेट. मला 1 प्लेट चालेल. मला भूक लागली. मग इकडे बाहेर ठेवला टोप. तो बाहेर आहे, मग बाहेर जावं लागेल. चला मग. मेंदूवडा मेंदू गरम आहे. गरम आहे. गरम. चिंगम वडा आहे का तो? हाय तो पण आहे. लाल चटणी आणली काय? सगळ्या चटण्या. मला लाल चटणी द्या. दालवडा फेमस आहे. नाही. इकडे बाहेर मला ठेवला. ना हिरवी चटणी आवडतच नाही. खाऊन घेतो. मला लाल मस्त चटणी गरम. आवडते. नाही, नाही, लाल हॅलो, चटणी हॅलो, जरा spicy हॅलो असते. इडली. भापू हा गाढव झाला. उई मा, काय परफॉर्मन्स दिलात. आज विशेष रंगली चर्चा. वा वा वा. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. वा वा वा, अफलातून. खरं तर स्किटच्या सुरुवातीला जेव्हा तू असं म्हणालास की
हे सुज्ञ दिसत आहेत असं अरुणकडे बघून म्हणाला. तिथे मी मेलो होतो ऍक्च्युली. पुढचं स्किट मी केवळ एक गाजरूट नागरिक आहे म्हणून पाहिलं. वा दादा. वा वा. अरुण, किमान 5,000 वेळा आम्ही आजचं लिहिलंय हे ऐकलंय, पण तरी मन भरत नाही अरुण. वा वा वा, क्या बात आहे. बाकी सगळ्यांचं उत्तम टीमवर्क नेहमीप्रमाणे. आजचं समुद्रातनं पोहत जाणं आणि फ्लाइंग किसची देवाणघेवाण दिलखेचक होती. पिपी सुपर्ब, अफलातून, मजा आली, वंडरफुल. सई. जबरदस्त परफॉर्मन्स. हे म्हणायलाच इतकी मजा येते ना. आय एम शुअर अख्ख्या महाराष्ट्राला येत असेल. ही माझी वन ऑफ द फेवरेट सिरीज आहे आणि तुम्हीही सगळे एकदम मन लावून करता. पण आज विशेष होता परफॉर्मन्स. आज तुझा सहभाग पण विशेष होता. मजा आली. नेहमीप्रमाणे ग्रेट अमेझिंग टीमवर्क. आणि पशाजी म्हणाले तसं की आम्ही प्रत्येक कॅरेक्टरचं एक जे आता ठरलेलं आहे ना ते ऐकायला खरंच आतुर असतो. आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळं काहीतरी क्रिएट करणं इज रिअली डिफिकल्ट. पण तुम्ही ते प्रत्येक वेळेला करता. कुडोस. मजा आली. थँक्यू. बाईंचा वाढदिवस साजरा करण्याचा विद्यार्थ्यांनी घेतला आहे वसा. त्यामुळे तुम्ही आता खळखळून हसा. जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. आज आहे मॅडमचा वाढदिवस. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आज आहे मॅडमचा वाढदिवस. हॅपी बर्थडे. ए वेडा, तू वेडा आहे का? बटाटे बोलतो. बटाटे आहे ना बाईंचा. तुझं ना पाटण तर कच्चच आहे. वेडा आहे तू. अच्छा ठीक आहे, मीच गाणं गातो कारण मी लिहिलंय. अर्ण्या तू नको. मी गाणार. मी शिवाली मॅडमला हॅपी बर्थडे बोलणार. मग शिवाली मॅडम मला शाबासकी देतील. अरे वा वा वा. ठीक आहे तू गा. हे बघा आपण आता सगळा एवढा छान वर्ग सजवलाय ना. आपण खूप वर्ग छान सजवलाय. बाईंना आपला अभिमान वाटेल. हे फुगे फुगून झालेले. सगळे फिरवते मी फुगवलेत माहितीये काय? तू नुसतं तोंडाला लावून बसला होतास. नवे मी पण फुगे फुगवलेले. तू गाच खोटे आरोप नको करू माझ्यावरचे. मी करणार. मी फुगवलेले. चुप. अरे अंकु पृथू चेतू, अरे बोर्ड लिहायचं राहिलाय ना. बोल पटकन. मी बोर्ड लिहू. अरे वसाड्यानो काय करताय तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा लहान मुलं करताय. तुमच्या लक्षात येतंय का? ओरिजिनल लहान मुलगा मी इथला आहे. कित्येक वर्ष करतो. आपल्याला 4थीतला वर्ग दाखवायचा आहे. तू सिनियर KGतला दाखवतोयस वसाड्या. कितवीतली मुलं करायची आहे? अरे पण बोर्ड कोण लिहिणार आहे आता? बोल मी लिहिणार. मी लिहितो ना. अरे असं कायचं? मी फुगे आणलेत, मी केक आणलाय, मी सगळे आणले साहित्य, तर मीच बोर्ड लिहणार. लिहू दे. बर्थडे. तू काय लिहितोय बघ. अर्ण्या काय झाला? तुझं व्याकरण वरच्या फळीवर ठेवलेले आहे का? काय रे? कारण तुझा हात तिथपर्यंत पोचतच नाहीये. अंकु
तू ना मस्त जोक करतो. बाबांनी शिकवलं. अरण्या शोवाळी नाही शिवाली मॅडम. हा शेवाळी आपल्या मॅडम काय दगडावर येतात काय. तू पण मस्त जोक करतो. याचा विनोद दगडावर आपटला पाहिजे. ठीक आहे मोठे तुम्ही, मग तुम्ही लिहा, तुमचा हात पोचतो, तुम्हीच लिहा. ली 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 अंकू तू ली. हा अरे काय गोंधळ चाललाय रे. बोला बोला काय चाललंय. दत्तू काका आम्हाला ना वाढदिवस साजरा करायचा. कोणाचा वाढदिवस. शिवाली मॅडमचा. दत्तू काका आम्ही शिवाली मॅडम ना धक्का देणार आहे. ए अंकू अंकू नको नको आपण शिवाली मॅडमला धक्का दिला तर त्यांना लागेल. वेडा धक्का म्हणजे काय तसा वाला धक्का नाही, मग आश्चर्याचा धक्का. ए अंकू 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 आश्चर्याचा धक्का म्हणजे काय बरे. जो तुमची लहान मुलं बघून प्रेक्षकांना बसतोय ना तो. ऍक्च्युली तुमच्या सगळ्या लहान मुलांचं आज लॉकडाऊन केलं पाहिजे. सगळ्यांना रेड अलर्ट दिला पाहिजे. दत्तू काका आम्ही तर सरप्राईज म्हणून मॅडम साठी केक पण आणला. पण मला एक कळत नाही, वाढदिवस तर मॅडमचा आहे ना, मग आपण त्यांना सरप्राईज का देतोय. आपण तर त्यांना मॅडम प्राईज दिलं पाहिजे ना. काय रे काय तुमची ही लहान मुलं वेडे वाटतंय सगळे वेडे. आणि काय रे तू हळू तुझी ऍक्टिंग अंगावर येते. लांब ऍक्टिंग घेऊन लावून तू काय रे. तुला तर दाढी मिशी पण नाहीये, वीग पण नाहीये, व्हेरिएशन कसे देणार. आणि तू छोटू तू तो कोई मिल गया म्हणजे तो हा वाटतोस तो कोण तो. नाही जादू 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 वाटतो तू. नाही दत्तू काका आमची लहान मुलांची ऍक्टिंग म्हणजे एकदम नैसर्गिक आहे. काय रे. अरे शेंबूड पुसला म्हणजे लहान मुलं होत नाहीत रे. जरा हास्य जत्रेतली लहान मुलं बघा, दत्तू बघा, शिवाली बघा, बने नका बघू. बनेला लहान मुलगा दिला, बनेला लहान मुलगा दिला तरी तो बनेच करतो, काही दिलं तरी तो बनेच करतो. बने नका बघू. दत्तू बघा, शिका जरा. दत्तू बघा. कोण दत्तू. जो वसाडा मोठ्या माणसाचा पण लहान मुलासारखाच रोल करतो तो दत्तू. दत्तूची चेष्टा करतोस. दत्तू काका तुम्ही गेला आता दत्तूची चेष्टा करतो. सगळे फुगे फोडा इथे पटकन. दत्तू काका शिवाली मॅडम साठी आहेत ते फुगे नको ना फोडायला लावू. अरे तुम्ही पसारा करता आणि इथे मला आवरावा लागतो तो. शेवटीचा रिस्पॉन्सिबल शिपाई आहे मी. आणि आज मॅडम वर्गावर येणार नाहीयेत. हळू हळू एकदम अंगावर येते ऍक्टिंग. लांबवा हळू आरामात करा. मॅडम आज लवकर घरी जाणार आहेत, त्यामुळे समोरच्या वर्गावर 1 तास घेऊन तिथूनच घरी जाणार आहेत. त्यामुळे शांत बसा. गोंधळ घालायचं नाहीये, नाहीतर मोठ्या बाईंना नाव सांगेन. हा शांत बसा. हे जादू इकडे रे. जादू शांत बसा. जादू तो बॉक्स घे. चल बॉक्स मध्ये टाक. चल घेऊन माझ्या मागे चल. शांत बसा. चल जादू चल लवकर चल. शिवाली मॅडम तर येणारच नाही, मग आता काय करायचं. शी बाबा सगळा विरस झाला. विरस म्हणजे विरस म्हणजे हिरमोड. बाप्पाने आपल्याला चान्सच नाही दिला मॅडमचा बर्थडे सेलिब्रेट करायचा. नाही पण तुम्ही असं तोंड पाडू नका. माझ्याकडे एक आयडिया आहे. त्या आयडियाने मॅडम येतील. पेंग्विन सारखे नका रे करू. 4थीतला विद्यार्थी करा ना. हे बघा हे झालं. ज्या शिवाली मॅडम आहेत ना, आपण मस्ती केली की त्यांना आवडत नाही. आपण काय करायचं, मस्ती करायची, मारामारी करायची, गोंधळ घालायचा. मग आपल्यातलाच एक मुलगा तिकडे जाईल आणि सांगेल की बाई बाई तिकडे मुलं गोंधळ घालतात. मग बाई येणार काय त्याला करत येणार ते बाई. आणि जर आलं रे आला की आपण त्यांना
आश्चर्याचा धक्का द्यायचा. बोल पटकन. पण मार कोण खाणार बरे? मार कोण खाणार बरे? मी सांगते. कोण? आपण आरूला मारूया. थांबा, मला कशाला मारणार तुम्ही? कशाला मारणार तू? कारण तुझं नाव तर अरुण आहे ना. मग काय झालं? अरुण असलं म्हणून काय झालं? अरुण तर ए वरून येतं आणि ए वरूनच तर एबीसीडी सुरू होते. आणि तुझा तर रोल नंबर पण 1 आहे. अरे हा, म्हणजे ए वरनं माझं नाव सुरू होतं. मला माहितच नाही. अच्छा आहे काय? मग मारा मला, मारा. अरे आधी बाईना बोलवा, मग मारा ना तुम्ही. ए अंकू तू जा आणि शिवाली मॅडमला बोलव. बोलवा ना. जा. हा, ए वाचाऱ्या. आता आपण आरूला मारूया. ए तू का थांबलास बसाऱ्या? नाही, मी मारामारी कधी बघितलीच नाही ना, म्हणून माझ्या मनात औत्सुक्य निर्माण झालेले. बुद्धू 40 वर्ष झाले मी लहान पोराचा रोल करतोय. अवऱ्या कठीण शब्द कधीच बोललो नाही. तू कशाला बोलतोस बसाऱ्या? वसाडा याच्या पुढे मी कधी गेलोच नाही. आउट. तुझ्या शिवली मॅडमना बोलवा. तुम्ही मला बाजूगिरी मॅडमला तर येऊ द्या, मग मारा ना. विरू मारतो. आणि ऐका ना रे बसाऱ्यानो, तुम्ही ना लय जोरात मला मारता. मी काही करतो माहितीये काय? मी हलू तुम्हाला मारतो आणि तुम्हाला लागलं असं करायचं. म्हणजे असं मारलं ना. लागतंय तुम्हाला? मग मी तुम्हाला असं मारलंय तर तुम्ही जोरात वरडायचं, जणू काही कामच लागले आपल्याला. तुम्ही बसा रे. रेडी. नमस्ते बने सर. गोड खाली बसा. तू बसू नको रे अरुण, उभा राहा. खूप मस्ती आलाय का रे अरुण? नाही सर. खूप मस्ती करतोस? नाही सर. इकडे उद्या तुझ्या बाबांना शाळेत बोलाव. काय सर? का? त्यांना सांगतो ना त्यांचा पोरगा शाळेत काय गोंधळ घालतो, काय मस्ती करतोय ते सांगतो त्यांना. बोला, ओरडू नकोस. मी मस्ती केलीच नाही. गप्प बस. पायदार माझे नाही, स्वतःचे. आणि तुम्हाला पण सांगून ठेवतो रे कार्टनो, मी शेजारच्या वर्गात शिकवतोय. जरा जरी आवाज आला, गोंधळ गेलात, एकेकाला शिक्षा देईन. बरं रे? हा सर. बोलणार आहेस की निघू? मला का मारलं सर? तुला नाही मारलंय, तुझ्या कॅरेक्टरला मारलंय. आले वा, रडू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या कॅरेक्टरला सांगायचं शाळा सुटेपर्यंत वर्गाच्या बाहेर यायचं नाही. जर का बाहेर आला तर तुझं कॅरेक्टर शाळेच्या घंटेला लटकवेन आणि टोलने टाना कॅरेक्टर खरे. माझ्यापासून वाचा. तुझ्या बाबांना शाळेत आणायचं. तुला मी
मी शिवाली मॅडमला बोलवायला सांगितलं, तू सरांना कशाला बोलवलं? मी काय करू, मी बाहेर गेलो होतो तेव्हा बनेचा राऊंड मारत होते. मला म्हटलं कुठे धावत धावत चालला. मी म्हणालो आतमध्ये चाललो आणि साने गुरुजी म्हणाले होते ना की खरे बोलावे, म्हणून मी खरे बोललो. अरे ते साने गुरुजी होते, हे बने सर आहेत. हे फक्त मारतात, माहितीये तुला. आता काय करायचं? अरे बापरे. तुम्ही ऐका, हे बघा हे बघा, मी काय करतो, मी तुम्हाला मारल्यासारखं दाखवतो. तुम्ही लय ओरडायचं, जणू काय लय मारलंय तुम्हाला. हा, सुरू करा. आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करणार होतो. मॅडम आम्ही ना तुमच्यासाठी बर्थडेचं गाणं पण लिहिलं. मॅडम आम्ही तर तुमच्यासाठी केक पण आणलाय. आम्ही फुगे पण आणलेले. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बरं का, माझ्या वाढदिवसासाठी एवढं सगळं केलं. तू कारट्या जा तिकडे इथे कोण्यामध्ये उभं राहा आणि अंगठे धर. अरे बापरे. वाह बाई मला केक. तुला केक केक आज आहे मॅडमचा वाढदिवस. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आज आहे मॅडमचा बहारदार परफॉर्मन्स, मस्त सेलिब्रेशन. आम्हाला ते एक्सचेंज जे तुम्ही केले ते पण फार आवडलं, की लहान मुलं आता मोठी तुम्ही दाखवलीत आणि मोठे लहान, ते फारच भारी होतं. खूप सुंदर परफॉर्मन्स, खूप छान परफॉर्म केलं. सई भारी झाला परफॉर्मन्स. खरंच आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. नो, इन अ गुड वे. इट वॉज अ ब्रिलियंट अटेम्प्ट. आणि मला ही 3 सरप्राईज पॅकेजेस होती माझ्यासाठी. दत्तू वंडरफुल. वी लव्ह यू दत्तू. कडक. शिवा मस्त. असा एक काय म्हणूया रिफ्रेशिंग चेंज होता. तुला लहान मुलगी न बघण्याचा आणि ह्या सगळ्यांना लहान मुलांच्या रूपात बघण्याचा फारच भारी. म्हणजे तुम्हाला तुमच्या वाट्याला ज्याला ते तुम्ही छान केलं. बने आज दिन जोर से बने. मजा आली.